मंडळी, काल आहे ना मी एका लग्नाला गेले होते. तर चांगल्या पार्टीचं लग्न होतं. तर तिथे ना लोक आहेर घेऊन येत होते. तर वेगवेगळ्या प्रकारचं कोण काय कोणी पाकीट देत होतं. तर आणि ज्यांना आहेर करत होते ते आपले ते घ्यायचे बघायचे नाही की द्यायचे टाकून एका ह्याच्यामध्ये. तर मी म्हटलं आता हे घरी गेलं निवांत बघतील, तो भाग वेगळा. पण मला तिथं असं जाणवलं की आपण जे लग्नाला जातो किंवा एखाद्या कुठल्या अशा याला फंक्शनला जातो, रिसेप्शनला जातो, तेव्हा जे गिफ्ट नेतो ना, तर ते बरेच गिफ्ट काही मोठ्या लोकांच्या घरी तसेच पडून राहतात किंवा ते काय करतात त्याचं पुढं ते माहिती नाही. पण मला असं वाटून गेलं की आपण थोडीशी प्रथा बदलली तर कसं वाटेल बरं? आपण जेव्हा दवाखान्यात एखाद्या पेशंटला भेटायला जातो ना, आता सगळ्यांचीच परिस्थिती चांगली असते असं नाही. काहींना मेडिकली खर्च झेपतही नाही. त्याच्यामुळेही बऱ्याच जण चांगल्या डॉक्टरांचे, चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणं टाळतात. तर मला असं वाटतं की अशा आपण हे बंद करून जे आजारी लोक असतात, आपण जेव्हा त्यांना दवाखान्यात भेटायला जातो, तर त्यांना आपल्या इच्छेनुसार आपल्या ऐपतीप्रमाणे पाकीट द्यावं. ते जास्त सत्कारणी लागेल असं मला वाटतं. तर आता मी तर स्वतः ठरवलं असंच की बाबा आता इथून पुढे लग्नात वगैरे गेलं ना, तर काही कुणाला आहेराचं पाकीट वगैरे न्यायचं नाही. आपण फक्त हॉस्पिटलला गेलं ना कुणाला भेटायला, की तिथं आहे ना आपल्या इच्छेनुसार पाकीट द्यायचं. तुम्हाला कसं वाटतं बदल? बघा बरं, तुम्हाला पटलं तर तुम्हाला अजून काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.